समस्यांवर उपाय करण्याच्या नावाखाली, पैसा मिळवून देण्याच्या नावाखाली, पाप धुवून देण्याच्या नावाखाली, भविष्य सांगण्याच्या नावाखाली आणि आयुष्यातली सुख मिळवून देण्याच्या नावाखाली अशोक खरात नावाच्या व्यक्तीनं हजारो लोकांना लुटलं। ही लूट फक्त पैशांची नव्हती। आर्थिक लूट करताना अशोक खरातनं शेकडो महिलांचं शोषण केलं, तेही अत्यंत विकृत पद्धतीनं। एक दोन दिवस, एक दोन महिने नाही, अनेक वर्ष अशोक खरातचा हा भोंदूगिरीचा धंदा बिनदिक्कतपणे सुरू होता आणि त्याला कारण होतं अशोक खरातकडे लागलेली नेत्यांची रांग। महाराष्ट्रातले जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते या खरातचे म्हणे भक्त। या नेत्यांनी खरातला सगळं दिलं, पैसा दिला, सत्तेची ऊब दिली आणि सरकारी वर्तुळात प्रवेश दिला। हे प्रवेश देणारे कालपर्यंत आपण खरातच्या संपर्कात होतो हे मान्यच करत नव्हते। खरात सोबतचे फोटोज हे फक्त राजकीय नेत्यांच्या सार्वजनिक जीवनातले फोटो आहेत। खरातच्या काळ्या कारनाम्यांशी आपला संबंध नाही, खरातशी आपण कधी संपर्कात नव्हतो असा या नेत्यांचा दावा आहे। पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या सगळ्या दाव्यांवर आज प्रश्नचिन्ह उपस्थित केले। कारण महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांशी खरात बोलत होता, किती वेळ बोलत होता याची यादीच दमानियांनी दिली। एसआयटीने या सगळ्याला दुजोरा दिलेला नाहीये, पण अंजली दमानियांनी दिलेली माहिती खरी असेल तर खरातशी आपण काय म्हणून संपर्कात होतो हे या नेत्यांना स्पष्ट करावं लागेल। भोंदू अशोक खरातचे पाय धुणाऱ्या, भोंदू अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्या, भोंदू अशोक खरातचे गुणगौरव गाणाऱ्या, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला तब्बल 177 फोन कॉल्स केले। दोघांमधला संवाद झाला तो तब्बल 33,727 सेकंदांचा, म्हणजे जवळपास 10 तासांचा। घरातल्या व्यक्तीपाठोपाठ अशोक खरातचं सगळ्यात जास्त संभाषण हे रुपाली चाकणकरांशीच होत होतं। हे आरोप आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। आत्ताच्या घटकेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकरांसोबतच एकनाथ शिंदेंचंही खरातशी बोलणं होत असल्याचा दावा केलाय। रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये 177 फोन कॉल झाले। रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 236 फोन कॉल्स, एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 फोन कॉल्स, चंद्रकांत पाटील आणि अशोक खरात यांच्यामध्ये 8 कॉल्स, सुनील तटकरे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 8 कॉल्स, आशिष शेलार आणि अशोक खरात यांच्यामध्ये 1 कॉल, तर दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 189 कॉल्स। एका अज्ञात व्यक्तीनं अंजली दमानिया यांना हे कॉल रेकॉर्ड्स पाठवलेत। अंजली दमानिया यांनी हे सगळे कॉल रेकॉर्ड्स एसआयटी कडे सुपूर्द केलेत। अजूनही या सगळ्या लोकांची चौकशी होत नाहीये, फक्त खरातचे रकानेच्या रकाने भरून माहिती येते। आमचा प्रश्न आहे, आमच्या मनात ही शंका आहे, महाराष्ट्राच्या मनातला हा प्रश्न आहे की सरकारला खरंच हे प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं आहे का, की फक्त याने कॉल केला त्याने कॉल केला असं म्हणून काही ठराविक नावं डॅमेज करायची आहेत। अंजली दमानिया यांच्या आरोपांवर शिवसेनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, मला किंवा अन्य काही नेत्यांना अनेक लोक दिवसातून फोन करत असतात, म्हणून आम्ही काय प्रत्येकाचा काय कॉल रेकॉर्ड ठेवत नाही। ठीक आहे, आता चौकशी जी आहे ती चौकशी होईल आणि सत्य लोकांच्या समोर येईल। एखाद्या व्यक्तीसोबत फोटो काढणं किंवा एखाद्या व्यक्तीशी फोनवरून बोलणं म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होतो असा अर्थ नक्कीच होत नाही।
पण घटनात्मक पदांवर असलेल्या इतक्या व्यक्ती जर एकाच व्यक्तीशी बोलत असतील आणि तो व्यक्ती इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असेल तर एकतर नेत्यांनी याबाबतची माहिती स्वतः द्यायला हवी, नाहीतर यंत्रणांनी त्याचा तपास करून ती माहिती मिळवायला हवी. कारण हा फक्त कायदेशीर नाही तर महाराष्ट्रासाठी सामाजिक प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.